Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. मिनिस्टर तिथं बसणार आहेत, कॅबिनेट मिनिस्टर. आणि झेंडाही मदननाना माझा असेल आणि दांडाही माझा असेल. झेंडाही कुणाचा माझाच असेल आणि दांडाही माझाच असेल. हे लक्षात ठेवा बांधवांनो. हा स्वाभिमान आम्ही गहाण ठेवलेला नाही. माझी तुम्हाला विनंती आहे तमाम लोकांना की बाबा आपलं साहेब असा आहे तसा आहे. मी तुमचं मत मागाय सुनीत्राताईसाठी आलो नाही. पंकजाला जसं बहीण म्हणून मानतोय तसं सुनीत्रा वहिनी तू देखील माझी बहीण आहेस. हिने फोन करून मला सांगितलं नानजी पाटील ज्या ज्या घरात मी जात असेल मदननाना तिथं मला फोन यायचा मराठा समाजाच्या. आताच वहिनीचा फोन आलाय, आताच वहिनीचा फोन आलाय, अजितदादाचा फोन आलाय आणि ह्यांनी माझ्यावर प्रेम केलं, तन मन धन दिलं. शिवाजी काळे जिवंत आहे तर पुढेच बसलेत बघा. माफीचा साक्षीदार आहे ते. सर्व मदत केली आणि मी खासदार होणार आहे. काळे साहेब अजितदादा आणि तुमच्या दोघांचे उपकार आहेत माझ्यावर, हे लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीसनं प्रेम केलं, एकनाथ शिंदेनं माझ्यावर प्रेम केलं, मोदी साहेब तर 15 दिवसात माझ्या प्रचाराला आलं. मी सभेसुद्धा चर्चा केली नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो, ही सीट लागली पाहिजे, जिंकली पाहिजे. आणि अजितदादा हा मनमोकळा माणूस आहे, भाबडा माणूस आहे, मनानं मोकळा असलेला माणूस आहे. म्हणून माझ्याराव हे काम होणार नाही. मला रात्रीचं 1 वाजता हेलिकॉप्टर पाठवले शिवाजी काळेनं अजितदादा. ही दिल्लीत चर्चा झाली, मोदीजवळ अमित शहाजवळ. आणि म्हणले काय चाललंय त्यांनी. मोदी साहेबांनी मला स्वतः फोन केला. माझी त्यांची चांगली ओळख आहे, अतिशय चांगली ओळख आहे. परंतु नाना पाटलांनी आम्हाला ओळख नसल्यामुळे आमची ओळख त्यांना माहीत नाही झाली. दुर्दैव झालं विशेष. म्हणून बांधवांनो तुम्हाला मी सांगतो बारामतीकरांना, परभणीचा तर विकास पट्ट्या करणारच आहे, पण बारामतीच्या विकासाला सुद्धा पैसा कमी पडून देणार नाही, लक्षात ठेवा. हे सांगण्यासाठी तुम्हाला आलं. बारामती हर्ट आहे माझं, बारामती माझं प्रेम आहे. बारामतीनं देशात मला मोठं केलं, देशाचा नेता केलं ते तुम्ही मंडळींनीच केलं बांधवांना, तुम्ही मंडळींनीच केलं. नॅशनल न्यूज बनवली, नॅशनल नेता बनवलं ते बारामती लोकसभेनं बनवलं. त्यामुळे तुमचं माझ्या उपकार आहेत, तुमच्या उपकाराची मी परतफेड करणार आहे. फक्त एवढी विनंती आहे की सुनीत्राताई निवडून आल्या पाहिजेत, ही काळजी घ्या, काळजी घ्या तुम्हाला. आणि अजितदादा बजेटला कमी नाही, जी गोष्ट सांगाल तिथं ती पास करते बांधवांना. खजान्याची चावी अजितदादाकडे आहे. आम्ही सेक्युलर माणसं आहे. काही लोक आमच्या विरोधात प्रचार करतात की संविधान बदलणार आहे. अजितदादा एका पक्षाचा अध्यक्ष आहे, मी बी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. संविधान कोण बदलणार नाही, हात कोण लावणार नाही, आम्ही चॅलेंज देऊ सांगतो. कुठलं संविधान बदलणार आहे. 80 वेळा काँग्रेसनं संविधान बदललं, घटनेत दुरुस्त केली. आम्ही संविधान बदलू. वी आर ऑल्सो द बॅकवर्ड कमिशन, बॅकवर्ड मेंबर ऑफ द पार्लमेंट. आम्ही बॅकवर्ड आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावायची कुणाची हिंमत नाही, कुणीही लावलं गेलं नाही. पण दलित समाजाला भयकवण्यापासून, आमच्यापासून बाजूला टाकण्यापासून नाटक केलं जातं. अरे ओबीसी समाजाला देखील न्याय दिला. संविधानिक अधिकार काँग्रेसनं ओबीसीला दिला नाही. पण मोदी साहेब ज्यावेळेस प्रधानमंत्री झाले, एनडीएच्या मिटिंगला मी स्वतः होतो, मी मुद्दा उपस्थित केला. साहेब म्हणलं जसं एससी कमिशनला अधिकार आहे संविधानिक, तसा ओबीसीला नाही. काँग्रेसने दिले नाही, तुम्ही तर संधी घ्या. त्या मोदी साहेबांनी माझं पार्लमेंटमध्ये नाव घेऊन सांगितलं की महादेव जानकर आम्ही संविधानिक अधिकार दिला आणि ओबीसीला मान्यता मिळाली. आपल्याला राष्ट्रीय लेवलची ओबीसीला मान्यता मिळाली. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही पंतप्रधानांसाठी चांगलं बोलू शकतो, चांगलं उभा. मी कधी शाळा काढणार नाही, शपथ सांगतोय. कधी कॉलेज माझं नसणार आहे, कधी माझा साखर कारखाना नसणार आहे. जनता हीच माझी प्रॉपर्टी असणार आहे, हेही तुम्हाला सांगतो बांधवा. काय मला मागायसाठी जाईन मी मोदी साहेब मला हे द्या, बिलकुल तसलं काय नाही. तसलं काहीच मागायला मी जाणार नाही. मला हे द्या ते द्या, बिलकुल नाही. आमच्या जनतेसाठी काय देता येईल ते देण्यासाठी मागा. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे बारामतीकरांना, पुण्यातून काळजी करू नका. सुनीत्रा वहिनी लीड घेत चाललेली आहे पुण्यातून. 1 लाखाचं लीड पडतंय खडकवासल्यात, 1 लाखाचं लीड घेतलं. पुरंदरमध्ये लीड घेत चाललेलं आहे. तुम्ही काळजी करू नका, मी फिरलोय, मला इथली नस नानस या मतदारसंघाची माहीत आहे. बारामतीकरांनो तुम्ही फक्त सावध राहा. नाही तर नांदी पाटला घरी चहा पितो, मला फोन आलाय साहेबाचा, मी काय करू. असं काय करू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि विकासाला मतदान द्यायच्या भानगडीत पडा, विकासाला डेव्हलपमेंटला मतदान द्या. त्यांना सवाल करा की काय माणसाला. माझ्या विरोधात पवार साहेब आले की तिथं
उद्धव ठाकरे म्हणले महादेव जानकरचं डिपॉझिट घालवा. उद्धव साहेब पट्ट्या हेलिकॉप्टरनं फिरतोय, तुमचं डिपॉझिट कसं राहतंय तेच मी बघतोय आज. काल मी रायगडला होतो, परवा दिवशी मुंबईत गेला 8 दिवस ठिया मांडून मी बसतोय. उद्धव साहेबांनी, पवार साहेबांनी माझ्यावर सभा घेतली नाना पाटील. मग त्यांना प्रश्न विचारा की लगा एक पोरग 70 वर्षातून खासदार होत होतं, तिथे देखील तुम्हाला कसं बघवलं नाही पांडुरंग कचरे, विचारा की त्यांना. फोन येतील ना तुम्हाला चोरून. त्यावेळी सवालाला उत्तर त्यांना द्या. आम्ही कुणाचं मागत करे, वी आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडरच्या भूमिकेत असणार आहे. आम्ही मागणारी माणसं नाही. बघा स्वतःचा पक्ष काढलाय आणि स्वतःच्या पक्षाच्या बी फॉर्म माझीच आहे आणि मीच खासदार होणार आहे, मीच केंद्रात मंत्री होणार आहे, हेही तुम्हाला मी सांगून टाकतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही बरं बोलत नाही, खरं बोलतो. अजितदादाही तोच स्वभाव आहे आणि आमचाही तोच स्वभाव आहे. आम्हाला ती गोड बोलून नुसतं आपलं राजकारण करता येत नाही, जे मनात आहे तेच बोलता येतं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, बारामतीकरांनो ही संधी घालवू नका. अतिशय संधी चांगली आलेली आहे. मोदी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, या 4 चुकुड्यांनी काम चांगलं करायचं काम केलेलं आहे आणि आपल्याला भागीदारी मिळते. त्यांना सवाल करा, आम्हाला राजकीय भागीदारी दिली का नाना पाटील? काय नाही, त्यांना सवाल करा फक्त. काय वाईट म्हणू नका, कोणाला वाईट म्हणायची गरज नाही. राजकीय भागीदारी का मिळाली नाही आम्हाला, हाच प्रश्न त्यांना विचारला. बाबासाहेब आंबेडकरांनी वोट असं केले ते कुठल्या मंदिरात जाण्यासाठी नाही, पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी आहे, समाजाच्या हिताचा कायदा बनण्यात. मग 70 वर्षात काँग्रेसवाल्यांनी देवका ते कोकरे तुम्हाला भागीदारी का दिली नाही? महादेव जानकरला जन्म घ्यावा लागला, स्वतःचा पक्ष काढावा लागला आणि मोदीवर युती करून मग दिल्लीला जावं लागलं. ह्याचा विचार तुम्ही करणार आहे का नाही त्या लोकांना? म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो, महायुतीचा प्रश्न आहे. राजकारणात कोण कोणाचा परमनंट दुश्मन नसतो, कोण कोणाचा परमनंट शत्रू नसतो. राजकारणाची दोस्ती करण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. आम्ही दल बनवलं. आज अजितदादाला 4 जागा मिळाल्या, मला 1 जागा मिळाली आणि शिंदे साहेबाला 15 जागा मिळाल्या. आता मोठा पक्ष आहे भाजप म्हणून त्यांना जास्त मिळणार. आमचाही मोठा होईल ना एक दिवशी, काय काळजी करायचं का बाई? हा, एक दिवशी होईल. आता अडचण नाही. आता बघा काय होतं, इथून पुढे धिंगाणाच होणार आहे महाराष्ट्रात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, राजकीय भागीदारी पहिली महत्वाची. वाढप्या आपला पाहिजे. अजितदादा वाढप्या होता म्हणून 9 कोटी रुपये डोरलेवाडीला मिळालं, निरावगजला 12-22 कोटी रुपये मिळाले, उंडवडीला मिळालं, सुप्याला मिळालं. वाढपी तुमचा नसला तर नाना कोण वाढणार आहे तुम्हाला? म्हणून आमच्या नेत्या आलेत, नलवडे तया आले, त्या बी लोकसभेच्या आणि त्यांचं माझं एकच गाव आहे बघा, बारामतीचं नशीब काय भारी आहे. माझंही जन्मगाव नलवडे ताईचंच गाव आहे, वाडे साताऱ्यापासून, आणि त्या बी उमेदवार होत्या लोकसभेच्या, मी बी होतो. पण ताई मी परभणीचा गुलाल घेणार आहे. कृष्णेच्या काठीला जन्माला आलो तर आता मी जिंकणार आहे, परभणीतनं जिंकणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो, भावनिक मतदान करू नका, विकासाचं मतदान करा, विकासाला मतदान द्या. आज अजितदादा यंग आहे, तरुण आहे, अजून टॉप आहे, 2 तास झोपू शकतात, 18 तास. आम्ही बी 18 तास काम करू शकतो. आम्हाला संधी देऊ द्या ना बाई जरा विषय. आणि आमच्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर भावाच्या घरी राहायचं नसतं. बहिणीनं गेलं पाहिजे घरी, किती दिवस आमच्या घरी राहायचं. आमची बहीण आहे, पण लग्न झाल्यानंतर भावाच्या घरात लुडबुड करायचं नसती, बहिणीला संधी द्यायची असते. ही भूमिका देखील अदा केली पाहिजे. आमचा हिंदू धर्म आहे, आमची हिंदू संस्कृती आहे. माझ्या बहिणीचं लग्न झालंय आणि बहीण माझ्याच घरी राहत असेल तर माझी बहिणी त्रास देणारच ना, कटकट करणारच ना. ह्याचा विचार देखील आपण मंडळींनी केला पाहिजे. जिथं घर असेल, दिला असेल तिथं त्यांनी राहावं. त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. बहीण म्हणून त्यांचं देखील आदर तिथं करू. सोन्याची साडी घेऊ त्यांना आम्ही, भाऊबीजेला सोन्याची साडी घेऊ. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, सुनीतराव वहिनी आपल्या घरातले आहेत, माझी थोरली बहीण म्हणून मी तिला मान्य केलेलं आहे. त्यामुळे इथल्या तमाम मला मानणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो, ओबीसी असतील, बहुजन समाजी लोक असतील, तुम्ही सर्वांनी मतदान, घड्याला मतदान द्यावं. का तर अजितदादाचं माझ्यावर ऋण आहे. ज्यावेळेस अमित शहा, मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही बसलो, शिवाजी काळे बाहेर बसला होता, तुम्ही, आम्ही आत होतो ना, रात्रीच्या 3 वाजल्या होत्या, बाहेर बसला होता तुम्ही. त्यावेळेस तिथं काय काय चर्चा झाल्या, त्या राज्याच्या देशाच्या हिताच्या चर्चा झाल्या, स्वतःच्या हिताच्या चर्चा आम्ही केल्या नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, त्यांनी सांगितलं की अमित शहाने सांगितलं की वो जानकर नहीं सुनेगा, उसके सिम्बॉल पे लढना चाहिए, हे अजितदादाने मला सांगितलं. म्हणून माझी विनंती आहे, माझी बी शिट्टी वाजती परभणीत, चांगल्या लोकांनी मला मदत केलेली आहे आणि 15 दिवसात खासदार झालो, जाऊन 15 दिवसात, जास्त दिवसात नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मी त्या दिवशी लिंबगाव केतकीला येऊन गेलो, सोमेश्वरला येऊन गेलो, कारखान्यावर देखील मिटिंग घेतली. माझी तुम्हाला आज आमची उदयनराजेची सभा आहे, मला जायचं आहे,
पाटणची सभा माझी चुकली, परंतु सातारची सभा मला गाठायची आहे. खंडाळ्याची सभा करून मी सातारला चाललोय, उद्या पंढरपूर आणि फलटणला देवेंद्र फडणवीस बरोबर माझी सभा आहे. माझी विनंती आहे की सुनीत्रा वहिनीला तुम्ही मतदान देऊ, तिचं चिन्ह घड्याळाचं आहे. आज आता मोठे आमच्यातले रती महारथी तर आहेत तिथं स्टेजवर, त्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाही. पण त्यातनं जर एखादा पाहुणा चुकला असेल तर त्याला हात जोडून माझी विनंती आहे की सुनीत्रा वहिनीला मतदान देण्यासाठी मी कळकळीचं भावनिक आव्हान करण्यासाठी आलेलो आहे. उद्याचा महाराष्ट्राचा विकास पुरुष अजितदादा आहे. विकासाच्या दृष्टीने एकमेकाच्या हातात हात घेऊन आपण काहीतरी करण्याचं काम करू. एका अशा युवा नेतृत्वाला संधी द्यायची भूमिका करावी आणि त्या माणसानं मला देखील सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं त्यांची परतफेड करण्यासाठी आपल्याजवळ आलेलो आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपण जागृत आहात, आपण हुशार आहात. पण काही वेळेस भावनिक फोन येईल गोपनीय पाहुणं, त्यावेळेस तुम्ही म्हणणार की मग साहेबाचं मला हेलिकॉप्टरमध्ये नेलं, मला इंजेक्शन दिले, ती पाठीमागचं प्रेम आणू नका, एवढीच फक्त विनंती करतो. आणि येणाऱ्या इलेक्शनला घड्याळाचं चिन्ह आहे, सुनेत्रा वहिनीला आपण मतदान करून त्यांना विजय करताल असं नम्र आवाहन करून मी आपल्या जागी येतो. जय हिंद, जय भारत. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.